सर्वार्थाने एका घरातले आणि नीट विचारपूर्वक मी शब्द वापरतोय, सर्वार्थाने सहकारी असलेले, माझेही सहकारी आणि मीही ज्यांचा सहकारी आहे, असे सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींना सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। इथे मी आल्यापासून ऐकतोय सारखा माझा उल्लेख आजचे प्रमुख पाहुणे। मी या शब्दाचा कडक निषेध करतो। माझी मुळे यायला हो म्हणतानाची सुद्धा भावना, एक दुसरा आधी वापरला जाणारा सारखा शब्द आहे मान्यवर। मी काय मान्यवर वगैरे सुद्धा नाही, आणि यायला हो म्हणताना तर माझी भावना काय अजिबात आपण पाहुणा म्हणून जातोय अशी नाहीच। सर्वार्थाने एका घरातला आणि आपल्याच घरातले अत्यंत प्रेमाने म्हणतायत की गुरुकुलचे आमची 10 वर्ष होत आहेत, तर तुम्ही याल का? तर मला आनंदच आहे येण्यामध्ये। त्यामुळे ज्यांनी कोणी पाहुणे सारखा उल्लेख केला, एक म्हणजे मी त्यांना थोर अंतःकरणाने माफ करतो। इंग्लिश वाक्य येतं, ओ गॉड फॉरगिव्ह देम फॉर दे नो नॉट व्हॉट दे से। आणि जरा असं एक इंग्लिश वाक्य बोललो म्हणजे मलाही इंग्लिश येतं असं पटायला मदत होईल। माझं मुळी शाळेतलं शिक्षण झालं पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये। ती वर्ष 1969 ते 75। आत्ता जे प्रबोधिनीचे संचालक आहेत गिरीश बापट आणि आम्ही एका वेळी शाळेत दाखल झालेलो। पुढे IAS होईपर्यंत मी पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो 11 वर्ष। मी काय आत्मचरित्र सांगण्यात वेळ घालवणार नाही आहे, पण इथे वावरताना मी सर्वत्र पाहतोय, आम्ही बसल्या बोललो सुद्धा की आशीर्वादजी मला म्हणले तुमच्यासाठी यातलं काही नवीन नाही आहे, कारण ते आपलं सनातन भारतीय आहे जे आहे ते। आणि माझी सुद्धा सुदैवाने जडणघडणही त्या ज्ञानप्रबोधिनीतच। त्याचे एक महान दूरदृष्टी असलेले मूळचे संस्थापक आम्ही आप्पा म्हणायचो त्यांना, डॉक्टर VV पेंडसे। आणि आता तुम्ही सगळे ज्यांना भाऊ म्हणता काळाच्या ओघात पुढे, ते मला शाळेमध्ये शिकवायला पण होते गणित हा विषय, गणित आणि संस्कृत। आम्ही शाळेमध्ये त्यांना वामनराव म्हणायचो। त्यांनी ती पुण्यातली जी ज्ञानप्रबोधिनी आहे तिथून इकडे निगडीला येऊन जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांनी भाऊ हे नाव धारण केलं। आमच्या मनात त्यांची प्रतिमा, आदर्श कसा पाहिजे शिक्षक, तर भाऊ वामनराव अभ्यंकर। आणि पांढरा शुभ्र धोतर कुर्ता, डोक्यावर टोपी, चिडले की आधीच अभ्यंकर असलेला चेहरा आणखी लाल बुंदवायचा, आणि विद्यार्थी म्हणून हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी बजावीनच, की मास्तर सरकले पाहिजेत माझ्यावर। पण माझे भाऊंशी सुद्धा आयुष्यभराचे घनिष्ठ एकदम ऋणानुबंध ते शरीरानी होते तेव्हा सुद्धा होते। विचार करायची आपली एक भारतीय पद्धत आणि श्रद्धा आहे। माझं म्हणणं आहे ती विज्ञाननिष्ठ आहे की गेला तो देह होता, भाऊ आहेतच, आणि त्यांच्या आपल्या ह्या कार्यालाही आशीर्वाद आहेतच। तेव्हा म्हणजे पाहुणे सारखा उल्लेख, तर सुदैवाने मला नंतर थांबायला वेळ नाही आहे, पण मी सावकाश बघून घेईन।
अजिबात मी मनापासून आलो आहे, अत्यंत आनंदाने. खरे उलट तिकडं त्या शिळफाट्यापासूनच्या ट्रॅफिकमुळे ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर झाला. कारण आधी ठरलं होतं शिक्षकांच्या बरोबर सगळे ओळख आणि थोडा संवाद त्यांच्याबरोबर आणि मग इथे येऊ. त्यामुळे मी हे शब्द विचारपूर्वक म्हटलं आहे की सर्वार्थानी एका घरातले माता पिता बंधू भगिनी आणि प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रम मित्रम समाचरेत. मुलगा मुलगी 16 वर्षाचा झाला की तो आपला मित्रमैत्रीण असतो. या नात्याने सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. इथे माझा हा डोंबिवलीतला 30पेक्षा जास्ती वर्षाचा माझा सहकारी अनिल त्रिवेदी, तो या शाळेचाच विद्यार्थी आहे. आणि आम्ही येता येता मला आपले हे सगळे सहकारी सांगत होते की एकेकाळी अख्खं डोंबिवली त्रिवेदींचंच दूध पित होते. त्याच्यापाशी जे चातुर्य आहे त्यानुसार त्याने मला इथे हातात एक नीट तत्परतेने यादी दिली की व्यासपीठावर कोण कोण आहेत आणि प्रोटोकॉलनुसार नीट त्यांची सगळ्यांची नावं आली पाहिजेत, नाही तर पुढच्या वेळी बोलवणार नाहीत परत मला. ती आहेत माझ्यासमोर, तरी मी हे शब्द सर्वार्थाने वापरतोय की एका घरातले आपण सगळे या छोट्या व्यासपीठावरच्या आम्ही थोडे. हे कमी महत्त्वाचं व्यासपीठ आहे. मोठ्या व्यासपीठावरचं आणि जास्ती महत्त्वाचे तुम्ही सगळे एका घरातले, सर्वार्थाने एका परिवारातले. आपल्या परिवाराचं भारत मातेचा परिवार, ज्यांना हे कळतं की आहे हा भारत मातेचा परिवार. आणि अर्थातच करतोय ते काम गुरुकुल आणि टिळकनगर 50 वर्ष झाली तेव्हा मला यायची संधी मिळाली होती. हे शिक्षणातलं इथे चालू असलेलं काम. आणि आता 30 वर्ष झाली मी IAS सोडून जे काही तो मी विचारपूर्वक निर्णय घेतला. शिक्षणातलं आपण करायचं ते काम वयवर्ष 16च्या पुढची मुलं मुली. त्यामध्ये माझ्या मनात एक कंटिन्युटी होती की शाळा ज्ञानप्रबोधिनी असो किंवा त्या ज्ञानप्रबोधिनीपासूनच प्रेरणा घेऊन पुण्यात एक गुरुकुल असंच नाव असलेली शाळा आहे. सगळे माझ्या नीट परिचयातले, ओळखीतले, माहितीतले. तर हे मुख्यतः शाळा पातळीचं काम करतायत. तर आपण मग एक प्रकारची ज्याच्यात सलगता, कंटिन्युटी येईल असं म्हणून 16च्या पुढचं. पण आहे ते सर्व काम, त्यामागचा विचार, त्यामागची दृष्टी सर्व आहे ती एकच आहे. मग अर्थातच मी नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे जे आता गेली अनेक वर्ष माझ्या मनात ज्यांना मंत्राचं स्थान प्राप्त झालं आहे असे शब्द आहेत की नुसते शब्द नाही आहेत. तिथे बसून मी जेव्हा पद्य कोणतं आहे पाहिलं, निर्माणो के पावन युगे, मी आशीर्वादजींना म्हणालो की सध्याचं हे माझं सर्वात लाडकं पद्य आहे. आधी आयुष्यभर दिव्य ध्येय की ओर तपस्वी हे जे पद्य आहे, ते आयुष्यभर तपश्चर्या करायचे, जीवनभर अविचल चलता आहे, हे तर आहेच. पण तुलनेने अलीकडच्या काळातलं त्यातलं हे माझं अत्यंत लाडकं. याचं कारण भारताचा भारतपणा कमीत कमी आणि अत्यंत काव्यमय शब्दामध्ये त्या पद्यात आलाय की आपल्या सगळ्यांना आपलं जीवन जगायचं आहे आणि भौतिक, ऐहिक, मटेरियल पातळीला सुद्धा ते समृद्ध जगायचं आहे, बरोबर आहे. पण त्या नादामध्ये वसुधा का कल्याण न भूले. कारण वसुधा का कल्याण हीच भारतीय संस्कृती आहे. मग ती या नमस्तेमध्ये सुद्धा व्यक्त होते. कारण पुन्हा जी आपली खास भारतीय शैलीच आहे ही सूत्र शैली की जे म्हणायचं आहे ते असं 2-3 फार तर 4 शब्दात म्हणायचं, पण त्या तेवढ्या शब्दांमध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड असतं. तर नमस्ते हे असं एक प्रचंड अर्थपूर्ण सूत्र आहे. कारण त्याचा अर्थ होतो माझ्यातलं ईश्वरी चैतन्य
तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. इतकं सगळं त्या एका नमस्ते शब्दात येतं. आणि मग या ओळीचा जरी थोडा विचार केला, माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे चा मग सगळ्यात मुळातला अर्थ समोर येतो. सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. तर सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे हे कळणे आणि मग ते आपल्या प्रत्येकातलं ईश्वरी चैतन्य प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने व्यक्त करणे, यालाच तर म्हणतात शिक्षण. ही व्याख्या आहे शिक्षणाची. एका नमस्ते शब्दात सुद्धा येतं. आणि मग ज्याला हे जाणवणं चालू होईल की आहे ते सर्व विश्व आणि अशी अनंत कोटी विश्व की जे आता विज्ञानही सांगतंय सर्व मूळच्या एकाच चैतन्यापासून आहे आणि ते तूच आहेस, फक्त तू ओळखलं पाहिजेस, तत्त्वमसी. आणि ते ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण, ते व्यक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. हे ज्याला जाणवेल त्याच्या अंतःकरणातून आपोआप विश्वाच्या कल्याणाची प्रार्थनाच बाहेर पडणार. ज्याला जाणवेल की आहे ते सर्व विश्व एकमेकाशी जुळलेलं आहे, इंटरलिंक्ड, एकमेकावर अवलंबून आहे, इंटरडिपेंडंट, आणि अंती आहे ते एकच आहे. तर मग वेदापासून वर्तमान काळापर्यंत आपली शाश्वत प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु ही आहे. आणि ती नुसती प्रार्थना नाही आहे, आपली ही जीवन जगण्याची मेथोडॉलॉजी आहे. आपला हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की माझ्या जीवनात मी जे करीन, अंतःकरणाशी प्रार्थना असेल विश्वाच्या कल्याणाची, हे बघ त्या विश्वाच्या कल्याणात हा माझा खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा. पण जगण्याची त्यामागची जाणीव आहे विश्वाच्या कल्याणाची दृष्टी. वसुधा का कल्याण न भूले, की सारी पृथ्वी एक आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्या पृथ्वीला, मानवतेला भवितव्य हवं असेल तर भारताचा अध्यात्मनिष्ठ, विज्ञाननिष्ठ असलेला आणि वैश्विक असलेला अध्यात्माचा विचारच स्वीकारूनच पुढे जावं लागणार आहे. नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा या मंत्रांमध्ये ते सगळं येतं. माझं तर म्हणणं आहे, मला जर कोणी विचारलं फार बडबड करतोस भारत, भारतीय संस्कृती वगैरे, काय रे व्याख्या, भारतीय संस्कृतीची व्याख्या काय? तर माझं म्हणणं आहे, अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन आपलं आयुष्य जगणे म्हणजे भारतीय संस्कृती, ही व्याख्या आहे. आणि आपण सगळेच माणसं आहोत, आपल्यालाही शिकायचं आहे. आपल्या मुलामुलींना उत्तम शिकवून आपल्याला जीवनात पुढची वाटचाल माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी जे आर्थिक भौतिक भाषेत कमवायचं असतं तेही करायचं. आणि तरी त्या मागची जी भावना, जाणीव, कॉन्शियसनेस आहे तो विश्वाच्या कल्याणाचा आहे. इतकं सगळं मी सहज आलो आहे तेव्हापासून हे डोक्यात तेच चालू आहे. आणि हे ये हृदयीचे ते हृदयी अशा सहजपणे तेच त्यामुळे बोलतं. आता डोंबिवलीत येणे म्हणजे तसं एका तीर्थक्षेत्रात येणंच आहे. डोंबिवली, त्यातलं टिळकनगर, त्यातलं हे गुरुकुल, हे तीर्थक्षेत्र आहे. डोंबिवलीमध्ये येणे म्हणजे आबासाहेब पटवारींची आठवण, वाजपेयी सरांची आठवण, प्रतिभाशाली असामान्य लेखक शन्ना नवरे, आणि अशी किती सांगू तेवढी नावं. त्यामुळे आपण सगळे एका विचाराचे, ज्यांच्या जगण्यामागची प्रेरणा भारतमातेचं भवितव्य आणि या भारतमातेच्या द्वारा विश्वाचं भवितव्य. त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचारसुद्धा आहे की ज्या पालकांनी आपणहून ठरवून आपल्या मुलामुलींना या गुरुकुलमध्ये घातलं, तर मी ही संधी घेतो म्हणण्याची की मी त्या पालकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो सर्वांचं. हे विद्यार्थी जे बोलले त्यामधली ही सान्वी सगळ्यांना मस्त हसवत हसवत बोलली
आणि म्हणाली, आधी लहानपणी मला यायचं नव्हतं या शाळेमध्ये. आता तिला खात्री पटली आहे की आपल्या आईवडिलांनी केलं ते बरोबरच केलं. ती ज्या पद्धतीने बोलत होती त्याच्यात मला जरा शंका आहे की गेल्या 7 पिढ्यातला तिच्या घराण्यातला कोणतरी 5 मिनिटासाठी का होईना पुण्यात होता. अर्थात तिने व्यक्त केलं ते इतकं छान की आईवडिलांनी इथे घालण्याचा निर्णय घेतला. मग हे पालक पाटील तेही म्हणाले की माझ्या दोन्ही मुलींना ठरवून इथे घातलं. कारण एकूण वर्तमान काळ, पालक मंडळी, त्यांची विचारांची पद्धत आणि पालक या नात्याने माझ्या मुलाचं भवितव्य उत्तम झालं पाहिजे त्यांना वाटणं आणि त्यासाठी जो काही ठरलेला असेल तो रस्ता, तर गुरुकुलमध्ये आपल्या मुलामुलींना घालणे म्हणजे मग नीट सखोल विचार करून घेतलेला निर्णय आहे. तो इंग्लिश शब्द ज्याला लाईन ऑफ लिस्ट रेझिस्टन्स किंवा मुकी बिचारी कुणी हका अशी मेंढरे, ते एक ठरलेला रस्ता आहे की नाही भवितव्य चांगलं हवं असेल तर इंग्लिश मीडियम पाहिजे. ते आम्हाला बाकी मराठी बिराठी कळलं सगळं, आम्हाला भारत बिरत सगळं कळलं, इंग्लिश चांगलं असायला पाहिजे, त्यामुळे इंग्लिश मीडियमच्या शाळा. मग आता महाराष्ट्रभर आपण ऐकतो की मराठी मीडियमच्या बंद पडायला लागल्या शाळा. असं करत करत मराठी भाषा, मराठी माणूस म्हणजे जो भारतीयच आहे, मराठीत बोलते त्या भारतीय संस्कृतीला म्हणायचं मराठी संस्कृती. यापेक्षा काही वेगळी संकुचित व्याख्या वेगळी नाहीच आहे. पण ज्या पालकांनी हा विचार करून नीट ठरवलं की माझा मुलगा मुलगी जाईल तो ह्या गुरुकुलमध्ये जाईल, मला वाटलं की त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे. मुलामुलींना द्यायचे तर काय शुभेच्छा द्यावी, माझ्या मनात एक गोष्ट आहे, माझ्या मनात ती मला सांगावी लागणार आहे थोडक्यात. मानवाच्या इतिहासातला एक सार्वकालिक श्रेष्ठ सेनापती मानला जातो नेपोलियन. की नेपोलियन त्याच्या आयुष्यामध्ये 113 लढाया लढला, 111 जिंकला, 110 2 अनिर्णित आहेत. त्याला मोहीम अर्ध्यावर टाकून परत यावं लागलं, म्हणजे हरलाही नाही आहे पण जिंकलाही नाही. हरला एकच लढाई, ती वॉटरलूची लढाई आहे. एरवीच्या अनेक लढाया नेपोलियननी अशक्य परिस्थितीमध्ये शत्रूवर उलटवून जिंकल्या होत्या. वॉटरलूच्या लढाईमध्ये नेपोलियन आणि फ्रेंच जास्ती पॉवरफुल होते आणि समोर उभा ठाकलेला होता ब्रिटिश सेनापती ड्यूक ऑफ वेलिंग्टन, आणि ब्रिटन आणि प्रशियाची एक आघाडी होती. आणि ते वॉटरलू मला ते युद्धाचं मैदान पाहायला मिळालेलं आहे. पण दक्षिणेकडनं जर्मन सैन्याने यायचं आणि पूर्वेकडनं ब्रिटिश, तिकडं तो सापटीत सापडणार होता नेपोलियन, अशी योजना होती. नेपोलियन हे असामान्य सेनापती, त्यांनी ते उलटवायला आदल्या दिवशी अचानक आणि वायुवेगाने दक्षिणेकडून येणाऱ्या जर्मन सैन्यावर हल्ला केला आणि उद्ध्वस्त केलं ते सगळं सैन्य, विखरवून टाकलं. आणि आता माहिती होतं की पूर्वेकडनं दुसऱ्या दिवशी ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्य येणार आहे, आपण त्यांचा धुव्वा उडवणार आहोत. हा युद्धाचा विचार करत जो ड्यूक ऑफ वेलिंग्टन, बुद्धिबळच आहे, तो बसला होता. त्यांनी गणित मांडलं की आता नेपोलियन हे गृहीत धरणार आहे की दक्षिणेकडनं काय जर्मन सैन्य येणार नाही आहे, आपण ब्रिटिश सैन्याचा बंदोबस्त करू. म्हणून ड्यूक ऑफ वेलिंग्टननी रातोरात आपले प्रतिनिधी दक्षिणेच्या जंगलात पाठवले. जर्मन सेनापतीचं नाव ब्लखर होतं, ब्लखर. त्याला निरोप पाठवला की आपला मूळचा प्लॅन तसाच ठेवायचा, तुझ्यावर हल्ला होऊन तुझं सैन्य जरी विखुरलं असलं तरी तू टेक युअर ओन टाईम, वेळ घे, संघटित हो, मी ठरलेल्या वेळी पूर्वेकडनं चढवणारे हल्ला. नेपोलियनचं जे गणित आहे की दक्षिणेकडनं येणार नाही आहे ते आपल्याला उलटवून टाकायचं, यायचं, संघटित हो आणि दक्षिणेकडनं येऊन चेपायचा नेपोलियनला. दुसऱ्या दिवशी युद्धाला तोंड फुटलं. सकाळी 9 फ्रेंच सैन्य जिंकत होतं, 4 वाजेपर्यंत जिंकत होतं. आणि ड्यूक ऑफ वेलिंग्टननी त्यावेळी एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, त्यांनी 10,000 राखीव फौज ठेवली होती. त्याचं गणित होतं दक्षिणेकडनं जर्मन सैन्य येणार आलं पाहिजे,
अजून येण्याच्या काही वार्ता कळत नव्हत्या. त्यांनी एक रिस्क घेतली की आता पिछेहाट होतीये जाणवलं. त्यांनी 10,000चं राखीव सैन्य मैदानात उतरवलं. आता ते युरोपमधले दिवस, युरोपमधला उन्हाळा, रात्री 8-8:30 पर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. रात्रीचे 8 वाजायला आले तरी नेपोलियन जिंकत होता. आणि एवढं होईपर्यंत रात्री आता 8 वाजता दक्षिणेकडनं जर्मन सैन्य आलं. नेपोलियनची योजना फिसकटली आणि बरोबर मध्ये सापडले. फ्रेंच सैन्याचा पराभव झाला. जगाच्या इतिहासातला एक ऑल टाईम ग्रेट मानला जाणारा नेपोलियन सेनापती, त्याचा पराभव केला ड्यूक ऑफ वेलिंग्टनने. त्यानंतर तो 2 वाक्य बोललाय, ती मला सांगायची आहेत तुम्हाला, त्याकरता मी ही गोष्टी तरी थोडक्यात सांगितली. ड्यूक ऑफ वेलिंग्टनची एक कॉमेंट आहे की मला नेपोलियनपेक्षा मराठ्यांना हरवणं अवघड गेलं. हे वाक्य आहे ड्यूक ऑफ वेलिंग्टन. हा ड्यूक ऑफ वेलिंग्टन मूळचा आर्थर वेलस्ली नाव आहे त्याचं. तुमच्या माझ्या दुर्दैवानी जो मराठ्यांचा पराभव झाला म्हणजे भारताचा पराभव झाला, आणि तो झाला तेव्हा सार्वभौमत्व भारताचं गेलं. त्यावेळेला शिंदेंच्या फौजेशी लढलेला ब्रिटिश सेनापती म्हणजे हा आर्थर वेलस्ली. आणि तिकडे मानवाच्या इतिहासातल्या अजिंक्य सेनापतीचा पराभव केल्यानंतर तो म्हणतोय की मला नेपोलियनपेक्षा मराठ्यांचा पराभव करणं अवघड गेलं. खरं म्हणजे राष्ट्र म्हणून खरी आपली ताकद काय, पण आपसात भांडण्यामुळे आपण त्या ताकदीने आपला कसा विचका करून घेतला, याचं सुद्धा हे एक जितं जागतं उदाहरण आहे. ड्यूक ऑफ वेलिंग्टनचं दुसरं वाक्य की तू ही अशक्य लढाई कशी काय लढलास, आणि मुळामध्ये नेपोलियनलाही मात करता येईल हे तू कसं काय. ड्यूक ऑफ वेलिंग्टनचं मूळचं इंग्लिशमधलं सुप्रसिद्ध वाक्य आहे, आय लर्न्ड टू फाईट अँड विन दीज बॅटल्स फॉर ब्रिटन ऑन द प्लेग्राउंड्स ऑफ माय स्कूल ॲट ईटन अँड हॅरो. असं त्याचं वाक्य की देशासाठी मी या लढाया लढायला आणि जिंकायला माझ्या शाळेच्या मैदानावर आणि वर्गामध्ये मी शिकलो. माझी गुरुकुलमधल्या सर्व विद्यार्थ्यांना अशी शुभेच्छा आहे की उद्या तुमच्या हातून असं कर्तृत्व घडो की ज्यानंतर तुम्ही हे म्हणला पाहिजेत की भारत मातेसाठी या लढाया लढायला आणि जिंकायला आम्ही शिकलो गुरुकुलमध्ये. ती शुभेच्छा आहे. भाषेच्या संदर्भातला एक सांस्कृतिक मुद्दा सध्या चालू आहे. मी वेळ घेणार नाही आहे, पण असे काही मुद्दे सहज 2-2, 3-3 ओळीतच मी म्हणणार आहे. माझ्या परीने मी जे शैक्षणिक छोटंसं काम करतोय त्याच्यात आम्ही एक सूत्र स्वीकारलं आहे, त्याचं नाव आहे द्विभाषा तत्व. इंग्लिश शब्द आहे बायलिंग्वॅलिझम. की इथून पुढच्या काळामध्ये आपल्या पिढ्यांचं उत्तम भवितव्य घडायचं असेल तर 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे, किमान 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे. एक आजच्या तारखेला जगाची, संपर्काची, तथाकथित ज्ञानविज्ञानाची, दळणवळणाची म्हणे भाषा इंग्लिश आहे. काही काळापूर्वी नव्हती आणि आजपासूनच्या काही काळाने असेलच असं काय मानवाच्या इतिहासात खात्री देता येत नाही, पण आजच्या तारखेला आहे म्हणून इंग्लिश आलं पाहिजे हे मान्य आहे. पण इंग्लिश येणे म्हणजे मराठी कच्चं होणे नाही, आणि मराठी उत्तम असणे म्हणजे इंग्लिश कच्चं असणे सुद्धा नाही. प्रभुत्व पाहिजे दोन्ही भाषांवर. आम्ही स्वीकारलेले हे सूत्र आहे की प्रभुत्व पाहिजे दोन्ही भाषांवर. आणि हे केव्हा येईल तर मुळी दुनियेतल्या सर्व भाषांची जी जननी आई आहे त्या मूळच्या संस्कृत भाषेचा जर उत्तम अभ्यास असेल, मदर ऑफ ऑल लँग्वेजेस, आणि त्या संस्कृतमधून भारतातल्या सुद्धा आणि जगातल्या सुद्धा इंग्लिश सकट आणि युरोपीय भाषांसकट फ्रेंच, जर्मन, लॅटिन, हे सगळे रशियन वगैरे स्लाविक ज्यांचं नाव आहे सगळ्या मूळ संस्कृतमधल्या आहेत. आपल्याला मुख्यतः 1835 पासून सुरुवात करून मेकॉले आणि ब्रिटिशांनी एका पद्धतशीर नियोजनानुसार आपल्याला आपला देश, आपली संस्कृती, आपल्या भाषा यांचाच द्वेष करायला शिकवलं.
जमलं तेवढं आपल्याला आपसात फोडलं तोडलं आणि एकमेकांशीच लढवलं आणि स्वातंत्र्य मिळालं खरं, पण हा मेकॉलेचा जो मनाच्या गुलामीचा वारसा आहे तो संपलाच असं खात्रीने म्हणायला जागा नाही आहे. तो संपवण्याचे प्रयोग आणि काम जे करतायत त्यातले आपण आहोत की ते मेकॉले प्रणित बुद्धीची गुलामी बदलून आम्ही एकाच वेळी हा आमचा देश संस्कृती याचाही अभ्यास करू आणि जगातलं सर्व अत्याधुनिकातलं अत्याधुनिक आम्ही स्वीकारू. हा गुरुकुलचा नवा आकार आहे पण, आणि इथून पुढच्या काळातल्या वाटचालीमध्ये तो असायला पण पाहिजे. सध्या एआयचा काळ आला. आता एआयचे तज्ज्ञ सांगतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जे ॲल्गॉरिदम्स केले पाहिजेत, एक शास्त्रीय शब्द आहे NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. दुसरा आहे आत्ता कम्प्युटर आणि त्याची जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, तर आपल्या कम्प्युटरला जे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं ते बायनरी सिस्टीम 0 आणि 1 च्या आधारावर ते सर्व करतं. आता क्वांटम कम्प्युटरचे प्रयत्न चाललेत. एआयचं जे CPU आहे त्याला इंग्लिश शब्द आहे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, GPU, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, आणि त्याच्यासाठी करावी लागतात. मग त्याला एआय मधला शास्त्रीय शब्द आहे लार्ज लँग्वेज मॉडेल्स. मी हे थोडक्यात का म्हणतोय, जगातल्या एआयच्या तज्ज्ञांनी सांगितलंय की एआय करता द बेस्ट भाषा संस्कृत आहे. मग मी आपल्या जबाबदारीचा भाग मानतो की आता आपल्याला आधुनिकातलं आधुनिक सर्वही स्वीकारायचं आहे आणि त्याला आपल्या स्वतंत्र बुद्धीमधून नवे आकार देत आपल्या प्रतिभेनी भविष्यकाळ घडवायचा आहे. तर मग याचा अर्थ आहे एआयवर प्रभुत्व, संस्कृत भाषेवर प्रभुत्व, आणि ते घेऊन आपल्या स्वतंत्र बुद्धीने संशोधन करून हे जे NLP LLM करणे, मांडणे की आनंद, आपणही टाळ्या वाजवल्या, जी आनंदाचीच गोष्ट आहे, तो स्टार्टिंग पॉईंट आहे. त्या टाळ्या हा तो एंड पॉईंट नाही आहे की आपण फक्त आनंद व्यक्त केला, आपलीच पाठ की बघा संस्कृत किती ग्रेट. ग्रेट आहेच, पण आपलं काम आहे आपल्या स्वतंत्र बुद्धीनी अभ्यास करून ज्ञानाच्या त्या सर्व शाखांच्या मध्ये भर घालायची, एआय सकट. आणि दुसऱ्या बाजूला ते आपण केलं नाही तर सध्या जगामध्ये एक प्रोसेस चालू आहे, ती म्हणजे एका बाजूला भारताकडनं भारताचं प्राचीन ज्ञान तर घ्यायचं, पण ते आपल्या परिभाषेत मांडून भारताचं श्रेय नाकारायचं आणि सांगायचं हे काहीतरी आम्ही नवीन मांडतो. आणि दुसऱ्या बाजूला ते करताना आपल्याला आपला देश, आपली संस्कृती, आपल्या भाषा याविषयी एक न्यूनगंड, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, आणि दुनियेतली सगळी अक्कल काय ती पश्चिमेकडनंच आली पाहिजे, ह्या एक सांस्कृतिक हा व्यूहरचना ही चालू आहे. आपल्याला त्याच्यावर मात करायची असेल तर आपलं पण काम आहे की जगातनं सगळं आहे ते ज्ञानही घ्यायचं आहे. ज्ञानाला देशादेशांच्या आणि संस्कृतीच्या मर्यादा असत नाहीत, भिंती असत नाहीत, असता पण कामा नयेत. तीच आपली वेदापासूनची जगण्याची दृष्टी आहे. आपली वेदातली एक प्रार्थना आहे, आनो भद्राहा क्रतवो यंतु विश्वतः, की साऱ्या विश्वातून चांगले विचार आमच्याकडे येऊ देत. आपल्याला ते घ्यायचे, पण त्याचं सिंथेसिस करायचं, ते आपल्याला आपल्या मातीतून उगवलेले मांडून ते पुन्हा विश्वाला द्यायचे. ही इथून पुढच्याही काळातली भारताची ही मिशन, हे भारताचं काम. आणि म्हणणारा मी कोणी अविनाश धर्माधिकारी नावाचा कार्यकर्ता पहिला पण नाही, शेवटचा पण नाही. आपण एका मालिकेचे, आपण एक पालखी खांद्यावर ही घेतलेली भारताची, भारतीय विचाराची, अध्यात्म, ते विज्ञाननिष्ठ हे निश्चित आहे. आपलं काम आहे सगळं जगातलं ज्ञान आत्मसात करून त्याचं सिंथेसिस भारतीय विचाराचं करून आता मानवाला मुक्तीचा आणि समस्यांची उत्तरं देतील असा मार्ग आपल्या स्वतंत्र बुद्धीमधून आपण तो करून दाखवायचा. बोललो याला सुदैवाने आता गेली विशेषतः मी 6 वर्ष म्हणतोय. माझ्या 6चा अर्थ आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये हे निश्चित मांडण्यात आलं. ती संज्ञा आहे
इंडियन नॉलेज सिस्टीम, IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम, की तुमच्या माझ्या या देशामध्ये, या संस्कृतीमध्ये एक ज्ञानाचा व्रतस्थपणे शोध घेण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आणि ती नुसती काही भूतकाळात होती नव्हे, ती वर्तमान काळात पण आहे आणि ती इथून पुढच्या मानवतेच्या वाटचालीला सुद्धा उपयोगाची आहे. तिचं इंग्लिश नाव इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान प्रणाली, की जिचं कमी शब्दात बोलून माझं बोलणं पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला भाग पाडतोय म्हणायला, की विवेकानंदांनीच एक शिक्षणाची व्याख्या सांगितली. ते मूळचं त्यांचं वाक्य इंग्लिशमधलं आहे, एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, अशी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या केली. माणसामध्ये आधीच असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मला विवेकानंदांचंच बोट धरून जगत शिकत माझ्या परीने काम करत गेलो तसं कळलं की विवेकानंदांनी वाक्य इंग्लिशमध्ये सांगितलंय आहे हजारो वर्ष आपल्या उपनिषदांपासून. माणसाच्या माणूसपणाची आपली भारतीय संकल्पनाच आहे की माणूस परिपूर्ण आहे, पण ते तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी. पूर्णत्वाची बीज तुझ्यात आहेतच, पण नुसती असून नाही चालत, आत डोकावून पाहावं लागतं, ती ओळखावी लागतात आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रकट करावी लागतात. आत डोकावण्याची प्रक्रिया म्हणजे क्रमाक्रमाने असलेलं पंचकोश विकसन, की तू दृष्टी जेव्हा आत वळवू लागशील तर तुझ्या विकासाचा रस्ता पहिल्यांदा तुला जड भौतीचं भौतिक कळणं चालू होईल, तो अन्नमय कोश आहे. आणि जाणीव तुझी जितकी सखोल उतरत जाईल तितकी तिची वाटचाल प्राणमय, मनोमय, विज्ञानमय करत हे जे तत्वमसी हे कळणे, या विश्वाचं सर्व पूर्णत्व तुझ्यातच आहे, तो म्हणजे त्या आपल्या असलेल्या आनंदमय कोशाचा असलेला साक्षात्कार. हे इथून पुढच्या सर्व मानवतेच्या वाटचालीला उपयुक्त सूत्र आहे. 1991 नंतर म्हणजे जेव्हा सगळं जग एकत्र आलं, युनायटेड नेशन्सनी एक आयोग नेमला होता, एक फ्रेंच शिक्षणतज्ञ डोलोरस म्हणून, त्याच्या नेतृत्वाखाली, की ह्या एकत्र झालेल्या जगाला शिक्षण पद्धती काय पाहिजे ती आम्हाला तुम्ही अभ्यास करून शिफारस करा. त्यावेळी मी शासनात अजून होतो, पण मी त्याचा जवळनं अभ्यासही केला आहे, भारत सदस्य पण होता त्याचा. त्यांनी असा एक 400 पानी रिपोर्ट आहे, तुम्हाला मी त्याचा एक ओळीचा सारांश सांगतोय, की हे आधुनिक शिक्षण तज्ज्ञ सांगतात की संपूर्ण जगाच्या शिक्षण पद्धतीची पुनर्रचना एका मूलभूत सूत्राभोवती केली पाहिजे. त्या मूलभूत सूत्राला त्यांनी वापरलेले इंग्लिश शब्द आहेत नॉलेज ऑफ द सेल्फ. दॅट एंटायर ग्लोबल एज्युकेशन सिस्टीम मस्ट बी रिऑर्गनाइज्ड अराउंड दिस सिंगल प्रिन्सिपल ऑफ नॉलेज ऑफ द सेल्फ. एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ. हजारो वर्ष भारत काय सांगतोय, अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, आणि ते तुझ्या आतच आहे, सर्व ज्ञान तुझ्या आतच आहे, पण ते तुला कळलं पाहिजे. ते जाणून घे, आत डोकावून पहा आणि तुझ्या जीवनामध्ये उत्तमता आणि प्रतिभेचा आविष्कार घडव. माणसाच्या माणूसपणाची आपली संकल्पनाच आहे की पूर्णत्वाची सूत्र तुझ्यात आहेत, पण ती असून नाही भागत. आत डोकावून पहा, ती ओळख आणि स्वतःची जोपासना करत जीवनामध्ये ते प्रकट कर. म्हणून मी स्वतःला भाग पाडतोय की नाहीतरी आपलं जे नाव लोकमान्यांचं आहे, तर कमी शब्दात आणि त्यांचा एकच अगदी छोटा किस्सा सांगतो आणि पुन्हा भेटण्यासाठी आपल्या सर्वांचा निरोप घेईन. हे लोकमान्यांनी आपल्या मुलांना पाठवलेलं 8 एप्रिल 1911चं एक पत्र आहे, आणि त्या पत्राला जोडून पुढे सिंहगडावर घडलेला प्रसंग आहे की तो घडताना जे उपस्थित होते त्यांनी तो नोंदवून ठेवला. असं मिळून आता मी ज्यांनी शेवट करणार आहे ती गोष्ट येते. 8 एप्रिल 1911 म्हणजे लोकमान्य मंडालेच्या तुरुंगात आहेत. आपल्याला माहिती असतं की त्यांनी तिथे बसून गीता रहस्य लिहिलं, भगवद्गीतेचा कर्मपर अर्थ लावला, आपल्याला जगायची, स्वातंत्र्य लढ्याची
प्रेरणा आणि आत्मविश्वास दिले. त्यांना जसे लोकमान्य लक्षात होते तसे त्या लोकमान्यांना आपल्याला 2 मुलं आहेत, ती मॅट्रिकला आहेत आणि त्या मुलांनाही वडिलांच्या मार्गदर्शनाची गरज आहे हे लोकमान्य विसरले नव्हते. तिकडे मंडालेहून सुद्धा ते नियमितपणे आपल्या मुलांना पत्र पाठवत असत. तर 8 एप्रिल 1911चं पत्र जुन्या मराठी शैलीनुसार त्याची औपचारिक सुरुवात चिरंजीव श्रीधर पंत आणि रामभाऊ यास यावर अनुस्वार अनेक आशीर्वाद. पहिला परिच्छेद. त्यावेळचे काय आणि आत्ताचे काय, ज्यांची मुलं मुली 10वी 12वीत आहेत असे कोणीही पालक आपल्या मुलांना जे सांगतील किंवा पत्र लिहितील तसाच आहे. थोडी शैली थोडी कठोर जुन्या स्टाईलची आहे की थोडीशी कठोर, पण लोकमान्य आपल्या मुलांना म्हणतात चिरंजीव श्रीधर पंत आणि रामभाऊ यास अनेक आशीर्वाद. यंदा तुमचं मॅट्रिकचं वर्ष आहे. आधीच 2दा नापास झाले आहात. मी हे बोलून कायम 5 सेकंदाचा पॉज घेतो. तो पॉज का असतो? लोकांचा जीव भांड्यात पडावा. की साक्षात टिळकांची मुलं पण नापास झालीत, आपलं काय? त्यामुळे टेन्शन घेण्याचं काय कारण नाही आहे. टिळक आपल्या मुलांना लिहित आहेत, यंदा तुमचं मॅट्रिकचं वर्ष आहे. आधीच 2दा नापास झाले आहात. कामाच्या नावाखाली केसरीच्या कार्यालयात येऊन टिवल्या बावल्या करायची तुम्हाला सवय आहे. मॅट्रिकच्या मार्कावर तुमचं काय भवितव्य ठरणार आहे. पहिला परिच्छेद आहे. आणि मग पुढे, आणि हा सिंहगडावर घडलेला प्रसंग, त्याची 3 वाक्य आहेत. एक एक वाक्य आपण सर्वांनी काळजावर कोरून ठेवावं असं शाश्वत आणि चिरंतन आहे. कारण असं मुलांना खडसावल्यानंतर लोकमान्य आपल्या मुलांना म्हणतायत. मग ते पहिलं वाक्य आहे, मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. मला या वाक्यामध्ये पालकांची भूमिका, मुलांना घडवण्यात कुटुंब संस्थेचं काम याविषयीचं कसं पण एक 500 पानी पुस्तक दिसतं. की आपल्या मुलांना लोकमान्य सांगतायत मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रम मित्रम समाचरे. आम्ही टर्म्स डिक्टेट नाही करणार, सक्ती नाही करणार, अपेक्षा जरूर सांगू. हे बघ तुझ्या पाठीशी उभे होत, आता सांग तुला काय करायचं आहे, पुढचा निर्णय. मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. लोकमान्यांचं पुढचं वाक्य आहे, चांभार व्हायचं असेल तर चांभार हो. 1911, 115 वर्ष होऊन गेली आहेत. तुमच्या माझ्या दुर्दैवाने आजही भारतीय संस्कृतीच्या नरडीभोवतीचा फास म्हणजे जातीपाती, जातीभेद, जाती व्यवस्था, त्यातून येणारी माणसा माणसातली एकमेकाकडे बघण्याची संशयाची दृष्टी आणि उच्च नीचतेच्या तथाकथित कल्पना. आता त्या सगळ्याला राजकारणाचा नवा आधार मिळालेला आहे. 115 वर्षापूर्वी टिळक स्वतःच्या मुलांना सांगतायत, नुसता समाजाला उपदेश नाही करतायत की चांभार व्हायचं असेल तर चांभार हो. मला पुन्हा त्या वाक्यातही शिक्षणशास्त्र, नव्या पिढीच्या व्यक्तिमत्वाचा विकास, करिअरची निवड याबाबतचं 500 पानी पुस्तक दिसतं. की सर्व करिअर समान आहेत, सर्व मुलं बुद्धिमान आहेत, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. तुझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख आणि त्यानुसार स्वतःला घडव. आणि सर्व व्यवसाय पण समान आहेत, चांभार व्हायचं असेल तर चांभार हो. तिसरं वाक्य, त्याला मी आयुष्यभर उपमा दिली आहे. ती इमेज, ती प्रतिमा माझ्या मनात उभी राहते कायम. की अशी क्रीजच्या बाहेर नाचत नाचत येऊन मारलेली सिक्सर आहे की तो चेंडू 20व्या शतकातून आता 21व्या शतकात आपल्या जीवनात येऊन पडतो. टिळक आपल्या मुलांना सांगतायत, मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. चांभार व्हायचं असेल तर चांभार हो. पण चांभार झालास तर जोडे इतके उत्तम शिव की दुनियेमध्ये लोक म्हटले पाहिजेत चांगले जोडे हवे असले तर टिळकाकडे जा. म्हणजे जीवनातलं आपलं कामाचं क्षेत्र, ती सर्व क्षेत्र समान आहेत, पण त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे हा मलाही कळलेला भारत मातेच्या सेवेचा रस्ता आहे. आपण सगळेच जण जीवनात आपापल्या पद्धतीने
अशी जीवनाच्या आपल्या क्षेत्रांमधली उत्तमता आणि प्रतिभा गाठत भारत मातेची सेवा करूयात अशी प्रार्थना करतो आणि निरोप घेतो.